नमस्कार, आपलं सर्वांचं नवदीप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 11 1 एप्रिल 2026 रोजी आपण आयोजित केलेला होता. त्यामध्ये कोणत्या पद्धतीनं प्रश्न विचारलेले होते त्याचे उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. चला, या ठिकाणी हा प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील कॅबिनेट मिशन कोणत्या वर्षी आले होते? भारतातील कॅबिनेट मिशन म्हणजे भारतामध्ये कॅबिनेट मिशन कोणत्या वर्षी आलेले होते? तर याचं योग्य उत्तर आहे सी 1946. मार्च 1946 कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलेलं होतं. त्यानंतर या प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय जीवन विमा महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? LICची स्थापना. पर्याय क्रमांक 2 ह्याचं योग्य उत्तर आहे 1956. 1 सप्टेंबर 1956 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, भारतातील राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 कोणत्या नदीवर आहे? तर पर्याय क्रमांक ए गंगा नदीवर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय क्रमांक ए गोंदिया याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, ब्रिक्स संघटनेचे कोणते देश समाविष्ट आहेत? म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्न देईल. तर पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, मराठी व्याकरणाचे पुढचे 5 प्रश्न. दुःखी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक ए आनंदी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, मी पत्र लिहिले या वाक्यातील काळ ओळखा. तर पर्याय क्रमांक बी भूतकाळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, सीता फूल तोडते या वाक्यातील क्रियापद कोणते? तर पर्याय क्रमांक सी तोडते हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, चालणे हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? तर पर्याय क्रमांक बी क्रियापद याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, मित्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक बी सखा हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर पर्याय क्रमांक बी 1764. 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सरचं युद्ध झालेलं आहे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हक्कनिषेध धोरण कोणी सुरू केले? तर पर्याय क्रमांक बी लॉर्ड डलहौसीने सुरू केलेले आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर पर्याय क्रमांक बी 1920. 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार आंदोलन सुरू झालेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, राज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराजांचा कुठे झाला? तर पर्याय क्रमांक बी रायगडावरती झालेला आहे. 6 जून 1974 रोजी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, हिंदवी स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले? तर पर्याय क्रमांक 2 बी गांधीजींनी 1909 हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठे होतो? तर पर्याय क्रमांक बी तिबेट येथे ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, वायुदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर पर्याय क्रमांक बी बॅरोमीटर हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, पृथ्वीचा सर्वात बाहेरील थर कोणता? तर पर्याय क्रमांक ए क्रस्ट हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, ओरोग्राफिक पर्जन्य कशामुळे होतो? तर पर्याय क्रमांक बी पर्वत रांगा जे असतात त्याच्यामुळे ओरोग्राफिक पर्जन्य होतो. बी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, गोलार्ध म्हणजे काय? दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध जे म्हणतो आपण त्याला. तर गोलार्ध म्हणजे बी पृथ्वीचा अर्धा भाग म्हणजेच गोलार्ध होय. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, संविधान दुरुस्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसदेला आहे. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, भारताचा उपराष्ट्रपती कोणत्या सभेचा सभापती असतो? तर पर्याय क्रमांक बी राज्यसभा हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, मूलभूत अधिकार रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मूलभूत अधिकार रद्द करण्याचा अधिकार खालीलपैकी फक्त बी पर्याय क्रमांक बी जे राष्ट्रपतीला आहे, पण ते आणीबाणीच्या काळातच फक्त ते मूलभूत अधिकार रद्द करू शकतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, न्यायालयीन पुनरावलोकन कोण करते? तर न्यायपालिका याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, भारतीय संविधान हा कोणत्या प्रकारचा दस्तऐवज आहे? तर पर्याय क्रमांक सी कठोर व लवचिक हे दोन्ही याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील रक्त कोणत्या प्रकारचे उतक आहे? तर पर्याय क्रमांक बी संयोजी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, ऊर्जाचे SI एकक कोणते आहे? तर पर्याय क्रमांक बी जूल हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, वाफ कोणत्या अवस्थेतील पदार्थ आहे? तर वाफ वायू अवस्थेतील पदार्थ आहे. पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29, हृदय शरीरात कार्य करते
हृदय शरीरातील काय कार्य करते? तर पर्याय क्रमांक बी हृदय रक्तभिसरणाचं कार्य करते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30 शेवटचा, चंद्र पृथ्वीभोवती फिरण्यासाठी किती वेळ घेतो? म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर पर्याय क्रमांक सी 27.3 दिवस हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, अशा प्रकारे कालच्या पेपरमधले म्हणजे 1 एप्रिल रोजी झालेला जो पेपर होता, या पेपरमध्ये असे 30 प्रश्न आपण विचारलेले होते. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जर तुम्हाला काय वाटत असेल की प्रश्न उत्तर चुकलेलं आहे, तर तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये या ठिकाणी कळवा, जेणेकरून आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांना नक्की या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर योग्य देता येईल. त्यासोबत जाता चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अगोदर केलं नसेल तर आयकॉनला क्लिक करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.